विधान परिषदेतील कार्यकाळ संपलेल्या आमदारांनी विधिमंडळ पाऱ्यांवरती फोटो सेशन केलं। यावेळी विधानसभा परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती नीलम गोरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते। उपसभापती नीलम गोरे यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांचा निरोप समारंभ विधान परिषदेमध्ये संपन्न झाला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। अभ्यास आणि संवेदनशीलता हे गोरेंचं विशेष गुण असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। शिवाय नीलम गोरे उत्तम लेखिका असल्याचं सुद्धा म्हणत फडणवीसांनी त्यांचं कौतुक केलं। विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अशोक खरात प्रकरणामध्ये निवेदन दिलं। खरात प्रकरणामध्ये पोलीस आणि एसआयटी तपासादरम्यान समोर आलेल्या बाबींचा उल्लेख या निवेदनामधून मुख्यमंत्र्यांनी केला। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आतापर्यंत अजितदादांच्या अपघाताबाबत 10 मिनिटं सुद्धा चर्चा झाली नाही। यावरून अमोल मिटकरींनी खेद व्यक्त केला। भोंदूबाबाचे 250 व्हिडिओ सापडले, परंतु अजितदादांचं एकही सीसीटीव्ही सापडलं नाही, ही गंभीर बाब असल्याचंही मिटकरी म्हणाले। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रिक्त विधानसभा जागेवरती काँग्रेस पोटनिवडणूक लढण्याच्या तयारीत आहे असं माहिती मिळते। जिल्हा काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवण्यात आलेला आहे। सुप्रिया सुळे यांनी शंभूराज देसाई यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केलेला आहे। यामध्ये पोलिसांचा संबंध नाही। त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांच्याच मागे जी शक्ती होती ती त्या अदृश्य शक्तीची ताकद आहे हे पोलिसांना कळायला हवं। जर करायला लावलं तर महाराष्ट्रातील पोलीस करणारच नाहीत असाही माझा विश्वास आहे, अशी टीका खासदार सुळे यांनी केलेली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्या होत्या। खरात प्रकरणी सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली। शरद पवारांनी दिवंगत नेते दत्ता मेघे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। शरद पवारांचा हा केवळ एकदिवसीय नागपूर दौरा आहे। मेघेंच्या निवासस्थानी कुटुंबियांची भेट घेऊन पवार पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होतील। खरातच्या शवनिका संस्थेचीही चौकशी होणाऱ्या अशोक खरात प्रकरणामध्ये निवेदन करताना फडणवीसांनी ही माहिती दिलेली आहे आणि या प्रकरणी आता पुढील काय तपास पोलीस करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी असल्याची माहिती मिळते। काही महिला पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। चाकणकरांच्या संदर्भात ठोंबरेंनी घेतलेल्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। यापुढे जर मित्रपक्षानं कुठल्याही कार्यकर्त्यावरती अन्याय केला तर गाठ माझ्याशी असं म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी मित्रपक्ष भाजप आणि राष्ट्रवादीला इशारा दिला। अवैध सीडीआर काढल्याप्रकरणी नाना पटोले यांनी सरकारविरोधात धाव घेतलेली आहे आणि रोष सुद्धा व्यक्त केलेला आहे। देवेंद्र फडणवीसांचं सरकार आल्यापासून हे प्रकार सुरू झाले असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। या प्रकरणी विधानसभेमध्ये आवाज उठवणार असल्याचे नाना पटोलेंनी सांगितलं। बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा सन 2026च्या निवडणुकीसाठी धुळे जिल्हा न्यायालय परिसरामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली। उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। शिवसेनेनं जिल्हा प्रशासनाविरोधात भव्य मूक मोर्चा काढला। या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं महिला शिवसैनिक आणि पदाधिकारी सहभागी झाले होते। यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख रेश्मा जगताप यांनी भाजपवरती गंभीर आरोप सुद्धा केले। सातारा जिल्हा परिषद गोंधळ प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवेदन दिलेलं आहे। निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यातील स्थिती स्पष्ट केलेली आहे। सभापती स्थानावरून दिलेले निर्देश म्हणजे ब्रह्मवाक्य नाही, परिस्थितीनुसार सभापती स्थानातून निर्देश दिले जाऊ शकतात असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं। उद्धव ठाकरेंनी सभापती राम शिंदेंची भेट घेतली। राम शिंदेंच्या दालनामध्ये ही भेट झाल्याचं समजतंय। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते। खरातच्या नावावरती कोट्यवधींची संपत्ती आहे। मिरगावात खरातची 33 एकर जमीन आहे। सर्व संपत्तीची चौकशी होणार आहे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। खरातच्या कारनाम्यांचा सोशल मीडियावरती धुमाकूळ घातला जातो। बिनदिक्कतपणे खरातचे व्हिडिओ व्हायरल केले जातात। पीडित महिलेची सुद्धा ओळख होते, सार्वजनिक आहे, मात्र पीडितेची ओळख उघड करणाऱ्यांवरती सुद्धा कारवाई केली जाईल असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। मुंबई मनपाच्या कामांना कंत्राटदार पाठ दाखवत आहेत। मिठी नदीनंतर आता उदंचन केंद्रातील कचरा रोखण्यासाठी कंत्राटदार पुढे येत नाहीयेत। खारदांडा उदंचन केंद्र निविदेला अद्याप प्रतिसाद कुठलाही कंत्राटदारांनी दिलेला नाहीये। त्यामुळे मुंबईतील कामं कशी होणार असाही प्रश्न उपस्थित होतो। खरात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलेलं आहे। त्यामध्ये खरातवरती कारवाई होईल असं म्हटलेलं आहे। मात्र खरातचे पाप आणि कुकर्म बाहेर न येण्यासाठी त्यांनी मदत केली आहे। त्यांच्यावरती कारवाई होणार
असाही कुठे उल्लेख नाही असं म्हणत भास्कर जाधवांनी शंका उपस्थित केली आहे. संजय गायकवाडांचं विधान हे निषेधार्ह आहे. बोलताना सुसंस्कृतपणा असला पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार श्वेता महाले यांनी दिली. माझा पिंड हा राजकारणाचा नाही असं मुख्यमंत्री बोलले ते खरंच आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेचा कार्यकाळ संपला त्या भाषणामध्ये सत्ताधाऱ्यांना अनेक टोले लगावले. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये कर्नाटकमध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आमदार रोहित पवारांनी 23 मार्च रोजी तक्रार दिली होती. 0 FIR नोंदवण्यासाठी हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्यास संपर्क साधावा लागला असंही कारण देण्यात आलेलं आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. शिवसेनेच्या वतीनं सातारा जिल्हा प्रशासनाविरोधात भव्य मूकमोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं महिला शिवसैनिक आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर यांनी विधान भवनामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सदगीर यांनी याआधी सुद्धा सरकारी नोकरी मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. भिवंडी महानगरपालिकेचा सन 2026-27 साठी 1179 कोटींचा अर्थसंकल्प हा महासभेसमोर सादर करण्यात आला. 2025-26 सुधारित अंदाजपत्रक 1117 कोटींचं आहे. या अर्थसंकल्पामध्ये शिक्षण, सार्वजनिक वाहतूक आणि पायाभूत सुविधांवरती भर देण्यात आलेला आहे. अजित पवारांच्या अपघातानंतर 2 महिने झाले तरी सुद्धा तपास अधिकाऱ्यांकडे स्मरणपत्र आलेलं नाहीये. CIDचा तपास कसा सुरू आहे हे माहीत नाही. राज्यामध्ये आम्ही विविध ठिकाणी जाऊन गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला, तोही गुन्हा दाखल झाला नाही असं म्हणत रोहित पवारांनी संताप व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेमध्ये पाणीपट्टी वाढीवरून महापालिकेमध्ये वाद झालाय. पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये पाणीपट्टीत 8% वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. याला विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी कडाडून विरोध केला. कर वाढवणार नाही या महापौरांच्या आश्वासनाचा या प्रस्तावास विरोधाभास असल्याचा आरोप पेडणेकरांनी केला.